नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ऐश्वर्याने जो ओवीला नंबर दिलेला असतो तो एका कागदावर लिहून दिलेला असतो. तर ओवी तो नंबर घेते आणि जानकीच्या फोनवरून त्या फोनवर कॉल करते. तर आता तेवढ्यातच आता त्या ठिकाणी ऐश्वर्या हे पाहून आता खूप खुश होते, कारण तिला खूप आनंद होतो, कारण ओवीने त्या नंबरवरून फोन केलेला असतो आणि तोही जानकीच्या नंबरवरून. तर ऐश्वर्या आता तिच्याकडे बघतच असते. ऐश्वर्या तेव्हा मनातल्या मनात विचार करते, काय ओवी, तुझी आई आजपर्यंत मला प्रत्येक गेममध्ये हरवत आली आहे. आता मी तिला मुळीच जिंकू देणार नाही. आता ती हरणार, असं ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणत असते आणि गालातल्या गालात हसत असते. दुसरीकडे जानकी फोन घेते आणि बघते तर काय, तिच्यावरून कोणीतरी फोन डायल केलेला असतो. तेव्हा ती आता ओवीला म्हणते, ओवी तू याच्यावरून कोणता नंबर डायल केला होतास का? बघ बरं हा नंबर कोणाचा आहे, तू डायल केला होतास का? पण ओवी काही ऐकायला तयार नसते. ओवी म्हणते, नाही मी घेतलाच नाही तुझा फोन, तुझ्या फोनला मी हातच नाही लावला. तू कोणाला फोन लावला होता का माझ्या फोनवरून? तेव्हा आता ओवी खोटं बोलते. ओवी म्हणते, नाही आई, मी फोन नाही घेतला तुझा, आणि तू माझ्या मागे एवढी का लागली आहेस? ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तिने घेतला नसेल काही, ती कशाला फोन डायल करेल? आता जानकी खूप चिडलेली असते. जानकी आता ओवीचा हात धरते आणि म्हणते, ही कोणती पद्धत आहे ग अशी बोलायची, तुला समजत नाही का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी शांत हो. ऋषिकेश आता जानकीला शांत बसायला सांगतो आणि म्हणतो, शांततेत घे. तेव्हा आता ऋषिकेश ओवीचा हातात हात घेतो आणि म्हणतो, बाळा तू कोणाला फोन लावला होता का आईच्या फोनवरून? ओवी काही बोलायला तयार नसते. ओवी त्याच्याकडे एकटक बघत असते. तर मंडळी, आता ओवी खरं काय झालंय ते सांगेल का ऋषिकेशला, आणि जानकीला आणि ऋषिकेशला माहिती पडेल का की तो नंबर कोणी दिला होता? ते आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.